मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 11 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज बाईचा आशीर्वाद आधी आला आणि लग्नानंतर नंतर आला. त्याच्यामुळे तुम्हाला लग्नानंतर नंतर देते आणि बाईचा आशीर्वाद दिलाय बरं का. नक्की बघा, एन्जॉय करा आणि मला सांगा तुम्हाला तो रिव्ह्यू कसा वाटला. आज आपल्या लग्नानंतर मध्ये एक मोठा जोक झालाय, काही दाखवलेलं नाहीये नेहमीप्रमाणे. कालचा एपिसोड किती छान होता बरं. त्या मानाने आजचा एपिसोड जरा बराच वाटलाय मला, पण तरी ऐका, नेमके अपडेट कळतात ना की मालिकेत झालंय तरी काय. तर या दिव्याला या पार्थच्या ऑफिसच्या सेक्रेटरीला यांनी ऑफिसच्या सेक्रेटरीला कामाला लावलंय किचनमध्ये. आता या किचनमध्ये तिला कामाला लावतात आणि बघतात तिचं काय काय पसार आहे काय नाही. तिला आपलं नावं ठेवतात आणि बाहेर येऊन हसत असतात तिच्यावर, मानिनी, नंदिनी आणि काव्या. अवघड आहे बाबा, असं नंदिनी म्हणत असते. कारण या दिव्याला स्वयंपाक येतच नाही. आता स्वयंपाक न येणाऱ्या माणसाला स्वयंपाक करायला लावला तर त्याची फजितीच होणार. तरी या दिव्याने काहीतरी प्रकार करून ठेवलाय. काय होता तो प्रकार नेमका? पिठल्याचं पनीर असं काहीतरी होतं बरं का. आता तिचा थोडासा स्वयंपाक करताना सीन दाखवलाय की ती काय काय पसारा करते, काय काय फजिती करून घेते स्वतःची, असं एक छोटंसं सीन दाखवलाय. पार्थ येतो आता तिथे या सगळ्या गर्ल्स गँगमध्ये त्याची मीटिंग पूर्ण करून. पार्थ तिथे येतो आणि म्हणतो माझी मीटिंग झाली आहे, दिव्या कुठे आहे? मग मानिनी म्हणते ती काय स्वयंपाकघरात, तिला लग्न आणि संसारमधला फरक जाणायचा आहे, मग वेळ तर लागणार ना बाबा तिला. पण तुला काय वाईट बीट वाटतंय काय तिच्याबद्दल? पार्थ म्हणतो मला कशाला वाईट वाटणार आहे. पार्थ म्हणतो अगं आई, काव्या जेव्हा घरी नव्हत्या ना तेव्हा मीही तिला सहानुभूती दाखवायला गेलो होतो, पण जाऊ दे, मला काही तिचं वाईट बीट वाटत नाही बरं का. तुम्हाला जो गोंधळ घालायचा तो घाला. आता तेवढ्यात दिव्याने काहीतरी गोंधळ घातलाय किचनमध्ये. धाडकन एक ताटली पडली आहे. आता काव्या जाते आतमध्ये बघायला नेमकं काय प्रकार चाललाय. दिव्याला काही येत नसतं, तिने काहीतरी प्रकार करून ठेवलाय कढईत, जो काव्या बघते किचनमध्ये जाऊन आणि म्हणते अरे देवा, अगं ए दिव्या, काय पसारा घालून ठेवलायस, बघू तरी कसं झालंय हे पालक पनीरचं काहीतरी किसून पिठलं टाकलंय तिने. पण आता काव्या ते खाऊन बघते आणि बघते तर काय, ते खूप खारट झालेलं असतं. ती तोंड वाकडं तिकडं करते काव्या आणि म्हणते अगं ए दिव्या, पालक पनीरने खारट पनीर बनवलंयस तू, हे बघ. आता दिव्या पण ते घास खाऊन बघते आणि म्हणते अरे देवा मॅडम, मला नाही येतो बनवता स्वयंपाक. मॅम, माझ्या लक्षातच नाही आलं मी मीठ टाकलंय की नाही टाकलंय, म्हणून मी परत मीठ घातलं. काव्या म्हणते काय ग दिव्या. आता दिव्या म्हणते फेकून द्यावं लागणार आता, मला काही जमतच नाही. आता काव्या म्हणते तू पण ना असे हात झटकत नसतात दिलेल्या कामातून, इकडे ये. असं म्हणून दिव्याचा हात धरते काव्या आणि तिला हात धुवायला लावते बेसिंगमध्ये. तिचे हात ही धुवून देते बरं का. आणि आता बटाटा चिरते आणि बटाटा चिरता चिरता तिला समजवत असते. मग अशी काय म्हणालीस तू दिव्या, लग्न आणि संसारमध्ये काय फरक आहे? अगं हाच फरक आहे बघ दिव्या, लग्न एक दिवसाचं असतं आणि संसार मात्र आयुष्यभराचा असतो. अगं संसार असा एका दिवसात करता येत नाही दिव्या, संसार करणं अवघडच असतं. आत्ता काय म्हणालीस मला बाई काही जमत नाही, मला काही येत नाही, असं म्हणता येत नाही बरं का. लग्नानंतर खूप गोष्टी शिकाव्या लागतात दिव्या, खूप गोष्टींची जबाबदारी घ्यावी लागते आणि ही सगळी जबाबदारी निभवावी पण लागते, कळलं तुला. काव्याने ते बटाटे टाकून त्या पनीरमध्ये तिच्या त्या भाजीत टाकलेत, खारट भाजीमध्ये. आणि आता काव्याला म्हणतेस तू न नेहमीच लग्नाला आणि संसाराला हलक्यात घेत आलीस दिव्या, नात्यांना पण हलक्यात घेतलंस. कळत नकळत, जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी का असे ना, पण तू आमचं नातं बिघडवायचा प्रयत्न केलास. पण ठीक आहे, हरकत नाहीये. अगं बिघडलेला पदार्थ दुरुस्त करता येतो, तसंच बिघडलेला संसार प्रेमाने आणि संयमाने नीट करता येतो. बघ बघ, खाऊन बघ. आता दिव्यानेच केलेली खारट भाजी काव्या नीट करते बटाट्याच्या फोडी घालून आणि ती दिव्याला खूप छान लागते. काव्या तिला चाखवते एक चमचा. आता दिव्या म्हणते मॅम, कसली मस्त झाली आता भाजी, मला कधी जमणार हे सगळं? काव्या म्हणते जमेल तुला, तुझं लग्न झालं सगळं जमेल. पण दिव्या, तुला एक गोष्ट कळलीच असेल ना, काव्यार्थाच्या नात्यामध्ये कितीही मिठाचे खडे घाल, पण तरी त्या मिठाला आम्ही जाणीवपूर्वक बाजूला करू शकतो बरं का. दिव्याला तिने धमकी दिली आहे काव्याने, असं म्हणायला हरकत नाहीये. आणि काव्या म्हणते लक्षात ठेव दिव्या. दिव्या आता ठीक आहे म्हणते आणि तेवढ्या तिथे पार्थ येतो. आता इतका पांचट सीन घेतलाय त्यांनी. काव्याला विचारतो पार्थ, झालं का काव्या सगळं व्यवस्थित? काव्या म्हणते हो झालंय, सगळं नीट झालंय. आता काव्या पार्थला पण आता तो घास चाखवते बरं का, पालक पनीरचा. आता लगेच पार्थ तिथे या दिव्याच्या समोर त्या काव्याच्या गालाला किस करत म्हणतो कमाल आता तुम्ही, काव्या कमाल आहात. आणि आपलं नातं पण. आता लगेच पार्थ म्हणतो मिस दिव्या, छान झाली बरं का मीटिंग. मग लगेच काव्या म्हणते काय सांगताय तुम्ही पार्थ, तुम्ही पण म्हणजे तुमची मीटिंग छान झाली आणि आमची पण मीटिंग छान झाली बरं का. लगेच दिव्या म्हणते हो हो मी निघते, छान झाली मीटिंग, निघते. आता काव्या म्हणते अगं तू एवढे कष्ट घेऊन पालक पनीर बनवलेस, जेवून जा ना.
लगेच दिव्या म्हणते रॉबिन घरी एकटा असेल, मी जाते हं मॅम, प्लीज मी निघते, थँक्यू बाय बाय असं म्हणून ती दिव्या निघून जाते. किती टू मच वाटलं ते प्रेक्षकांना. त्या सेक्रेटरी समोर काय करताय विचित्रपणा. सॉरी पण मला आजचा एपिसोड नाही आवडला. असो, आता ही नंदिनी तिला पाण्याची बॉटल देते दिव्याला आणि म्हणते काळजी घे अगं, बाहेर खूप ऊन आहे दिव्या, अगं थोडं थोडं पाणी पीत जा म्हणजे तुझं डोकं शांत राहील. दिव्या हो म्हणते आणि पाण्याची बॉटल घेऊन निघून जाते. मग काव्या आणि पार्थ येतात मागून. काव्या म्हणते गेली का ग ताई. नंदिनी म्हणते गेली, पण तू खूप त्रास दिलास का ग काव्या तिला. काव्या म्हणते अगं नंदिनी ताई, तुला माहिती आहे का माझ्या नंदिनी ताईने मला काय शिकवलंय, करून दाखवायचं, बोलून नाही दाखवायचं. तसं मी तिला करून दाखवलं ग. अगं ताई, तिने ज्या दिवशी पार्थला जबरदस्ती केक भरवला ना, त्याच दिवशी मी ठरवलं होतं की तिला धडा शिकवायचाच, आणि आज तो दिवस उजाडलाच फायनली. आणि आई सॉरी माझं काही चुकलं नाही ना. मानिनी म्हणते नाही बेटा, अजिबात नाही. लगेच पार्थही म्हणतो हो तुमचं काहीच चुकलं नाही, आधीच मला जाणवलं होतं, पण या दिव्याला कसं समजवायचं ते कळत नव्हतं, पण तुमच्या भाषेत जमलं बरं का. लगेच आता काव्या नंदिनीला मिठी मारून म्हणते बहीण कोणाची आहे. नंदिनी आता काव्याच्या गालावरून हात फिरवत म्हणते काव्या तुझं हसू असंच राहील याची काळजी घेईल बरं का मी. आणि मनातून दुःखी झालेली असते. मनात विचार करते काव्या माझ्यामुळे तुझं स्माईल, करिअर, प्रेग्नन्सी मी कधीच विसकू देणार नाही, काळजी करू नकोस. नंदिनी बहिणीचं कर्तव्य जरा जास्तीच अगदी कसोटीने पाळतीये असं म्हणायला हरकत नाहीये. तर असो, इकडे बिचारा नवऱ्याचं कर्तव्य पाळतोय जीवा. संध्याकाळच्या वेळेला देवाजवळ प्रार्थना करतोय. नंदिनीचा वाढदिवस येणार आहे ना आता. नंदिनीसाठी खास सरप्राईज गिफ्ट काहीतरी मिळावं असं तो देवाजवळ मागत असतो. मंडळी, तो म्हणत असतो की मला नंदिनीला खुश ठेवायचंय देवा, आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. पण त्याला माहिती आहे नंदिनीला बाळ हवंय, त्यामुळे तो मनात विचार करतो देवा बाळच माझ्या नंदिनीसाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. देवा तुला सगळं माहिती आहे आमच्या बाबतीत, काय हवंय आम्हाला ते तुला माहिती आहे ना. काहीतरी चमत्कार कर म्हणजे तिच्यासाठी ते तिचं सगळं जे तिला हवंय ना ते धावत येईल. नंदिनीसाठी काहीतरी चमत्कार कर ना. हा आला बाबा, हा विजय खूप दिवसांनी आलाय आणि बॅग बिग घेऊन आलाय आणि म्हणतोय कसा जीवाला, आला चमत्कार आला बघ तुझ्या समोर. अरे जीवा पाया पडू शकतोस बरं का तू माझ्या. नाही, एक कॉन्ट्रॅक्ट मी तुझ्या भावाच्या हातून घेतलं, एक कॉन्ट्रॅक्ट तुझ्या हातून घेतो. अरे पाया पड, माझा आशीर्वाद घे आणि मॅनिफेस्ट कर. पुढचं कॉन्ट्रॅक्ट घेऊ नका प्रभू विजय असं म्हणतो. तेव्हा जीवाला राग येतो बरं का या विजयचा. तो तिथून चालला जातो त्याच्याशी काही न बोलता. विजय आता हसत असतो मनाशीच आणि मग विचार करतो हा कुठलंही उलट उत्तर न देता निघून गेला. याचा अर्थ माझं पाकिट या घरात सापडलेलं नाहीये, तर माझ्या कोणाच्या हाती लागायच्या आत मला ते शोधायला हवं. कुठे असेल ते पाकिट. नंदिनीचा वाढदिवस आला तर. आता विजयने अर्धवट काहीतरी जीवाचं बोलणं ऐकलंय. आता विजयचं पाकिट किती दिवस झाले प्रेक्षकांना हरवून, आता कुठे तो शोधतोय. तर असो, तर या सीनमध्ये आपण बघतोय काव्या पार्थला सांगते की नंदिनी त्याचा वाढदिवस आलाय जवळ. मग पार्थ म्हणतो अरे वा, मग जंगी सेलिब्रेशन करूयात. काव्या म्हणते हो, जंगी सेलिब्रेशन व्हायलाच हवं, आपण जीवाशी बोलूयात आधी. आफ्टरऑल त्याची बायको आहे बाबा, त्याने काहीतरी प्लॅन केलं असेल ना स्पेशल. आणि नंदिनी जीवाचा सीन दाखवलाय. आता नंदिनी कोणाशी तरी फोनवर बोलत असते आणि काहीतरी सांगत असते कोणाला तरी, त्या तिन्ही मुलींना आपण वेळप्रसंगी तिकडे घेऊन जाऊ, त्या अभय व्यसनमुक्ती केंद्रात जा वगैरे वगैरे. जीवा येतो आता नंदिनी जवळ, तिचं फोनवरचं बोलणं झाल्यावर आणि म्हणतो अरे वा, माझ्या बायकोला सगळेच ओळखतात की, म्हणजे माझ्या बायकोला पोलीस ओळखतात, सामाजिक संस्था ओळखतात, माझ्या बायकोला ड्रग डीलर पण ओळखतात, क्या बात है. नंदिनी म्हणते माझा नवराच मला ओळखत नाही. काय हो जीवा, तुम्हाला माहिती आहे का लग्नाच्या आधी माझी अशाच माणसासोबत उठबाईस होती, पाकिटमार, हुंडा घेणारे, सगळे असेच माणसं. त्यावर जीवा म्हणतो अरे वा, सगळ्यांना सरळ करणारी एकच बाई नंदिनी काय. नंदिनी म्हणते हो असं समजा. अहो अशा केसेस यायच्या ना एकदा तर मला माझी बहीण. जीवा म्हणतो काय ग काय, बोल ना. नंदिनी म्हणते जाऊ द्या सोडा, लॉंग स्टोरी आहे, सांगेल तुम्हाला कधीतरी, पण मला अशा माणसांची भीती नाही वाटत. पण हा, आई बाबांना ना माझी काळजी वाटायची, ते नेहमी म्हणायचे बाई कसा नवरा मिळेल ग तुला, लग्न झाल्यावर कसं होईल तुझं, हे सगळं मान्य करणारा नवरा हवा ना. मग मी म्हणायचे आई बाबांना की मला असाच नवरा हवाय, हे मान्य करणारा. त्यावर जीवा म्हणतो मिळाला का मग तुला असा नवरा. नंदिनी म्हणते त्याहीपेक्षा भारी नवरा मिळालाय. नंदिनीचे हात दाबत असतो आता जीवाला. आता नंदिनी म्हणते काय करताय तुम्ही. जीवा म्हणतो अगं काही नाही ग, सेवा करतोय बायकोची. आणि आता काव्या आणि पार्थचा सीन दाखवला. इकडे काव्या पार्थची पाठ दाबून देत असते. जरा पांचटच आहे हा सीन. काव्या त्याला म्हणत असते पार्थला, आपण ना नंदिनी ताईला छान गिफ्ट देऊयात हा विचार करून. पण देशमुख, आज तुम्ही मला जे गिफ्ट दिलं ना ते स्पेशल होतं, मला हवं ते. आता पार्थ म्हणतो मला द्या ना जे हवं ते. लगेच काव्या म्हणते काय तुम्ही बदललात ना विचार. मग लगेच पार्थ तिच्या जवळ जातो आणि रोमॅन्टिक होत असतो. मग काव्या म्हणते काय हो तुम्ही पण,
पण आज ना सगळं स्पेशल होतं. तुम्हाला नाही कळणार हो. काव्या आता पार्थने जे केलं ना दिव्यासमोर किचनमध्ये त्याने तिच्या गालावरती किस केला ना, त्याबद्दल बोलते, की मला फार भारी वाटलं तुम्ही दिव्यासमोर ते केलं. म्हणजे त्या मुलीला कसलं भारी म्हणजे जेलस फील करवलं ना आपण. त्यावर पार्थ आता पुन्हा तिला म्हणत असतो, मग लगेच त्याला फोन येतो बरं का आणि तो दिव्याचाच फोन येतो पुन्हा. काव्या दिव्याचा फोन बघते आणि चिडते आणि म्हणते, "काय हो? त्या बाईचा विचार केला म्हणजे थिंक ऑफ द डेव्हिल आणि डेव्हिल इज हिअर." पार्थ आता स्पीकरवर फोन ठेवतो आणि म्हणतो, "हां, बोला मिस दिव्या, काय म्हणताय?" ही लाडं बोलत असते बरं का पार्थची आणि रडत असते आणि म्हणत असते, "सर." लगेच पार्थ म्हणतो, "तुम्ही का रडताय दिव्या?" आता पार्थ काव्याला खुणवतो बरं का, "इकडे या" म्हणून. आता ती दिव्या म्हणते, "सर रडत नाहीये, मी कांदा चिरत बसले होते. मला पिठलं बनवायचं ना म्हणून." पार्थ म्हणतो, "अरे, कांदा कसा दिसतो ते माहिती तरी आहे का तुम्हाला?" आता काव्याने दिव्याला द्यायचं उत्तर एका लेटर पॅडवर लिहिलंय आणि ती पार्थला दाखवते. पा पार्थ आता ते वाचतो बरं का आणि म्हणतो, "काय तुम्ही दिव्या, एका दिवसात लग्न आणि संसारातला फरक कळला का तुम्हाला?" दिव्या आता तोंड वाकडं करते बरं का तिकडनं. पार्थ म्हणत असतो, "वा वा, चक्क बाहेरून काही ऑर्डर नाही केलं का तुम्ही? ते मिसळ, वडापाव, इडली बिडली, चॉप्सी काय असतं ते ते मागवायचं असतं. नाही, तुमच्यावर जरा जास्तीच प्रभाव पडलेला दिसतोय आमच्या काव्याचा." लगेच दिव्या म्हणते, "ॲक्च्युली सर, मला ना उद्या ऑफिसला यायला लेट होणार आहे सांगायला मी तुम्हाला फोन केला. माझा डब्बा मी स्वतः बनवून आणणार आहे, त्यामुळे मला स्वयंपाक करायला वेळ लागेल ना, उशिरा येईल मी, तेच सांगायचं आहे." काही पण प्रेक्षकांनो, अशी कुठे एम्प्लॉई बॉसला अर्ध्या रात्री फोन करून सांगते का? काहीच्या काही दाखवू लागले आता. त्यावर पार्थ दिव्याला म्हणतो, "मी तुमची हेल्प करू शकतो." लगेच दिव्या म्हणते, "अरे वा सर, तुम्ही माझ्यासाठी डब्बा घेऊन येताल का?" "चालेल चालेल, थँक्यू सर, काइंड ऑफ यू सर." "नाही, इट्स ओके, मी बनवेल हा डब्बा, तुम्ही नका आणू." त्यावर पार्थ म्हणतो, "अहो, मी कशाला तुमच्यासाठी डब्बा आणू, मी आणणारच नाहीये. उगाच सकाळी उठून डब्बा बनवण्यापेक्षा तुम्ही वर्क फ्रॉम होम करा ना." दिव्या म्हणते, "अहो सर, पण." आता लगेच काव्या त्याला उत्तर लिहून पाठवते बरं का पार्थला, म्हणजे लिहून दाखवते. "चला चला, गुड नाईट आणि सी यू टुमॉरो" असं काहीतरी म्हणतो पार्थ आणि फोन ठेवून देतो. आणि दिव्याचा असा पचका होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय प्रेक्षकांनो, हे पार्थ आणि काव्या त्या दिव्याला त्यांचं बॉन्डिंग दाखवत आहे. ती दिव्या जे प्रयत्न करते ना या दोघांमध्ये फूट पाडण्याचा, आता हे दोघं तिला हाणून पाडताय असं म्हणायला हरकत नाहीये. पण तरी पण पांचटच वाटलं मला. असो, छान वाटलं ना प्रेक्षकांनो, की भरभरून कौतुक करावं असंच वाटतंय. पण काहीतरी निरर्थक दाखवल्यावर काय बोलणार आहे बरं, सांगा बरं तुम्हीच. तर दिव्याचा फोन ठेवल्यावर काव्या म्हणते, "सजेशन द्या ना मला नंदिनी ताईच्या बर्थडेसाठी वगैरे, काय गिफ्ट घ्यायचं?" मग पार्थ आता लाडात येऊन म्हणत असतो, "चला ना, आपलं काम कंटिन्यू करूयात ना मग असं." काव्या म्हणते, "जाऊ द्या, तुमचं पण काही असतं, सांगा ना काय गिफ्ट घ्यायचं ताईला." मग पार्थ म्हणतो, "एक काम करा ना, तुम्ही त्या रोडचं काम चालू करा, ते नंदिनीसाठी खास गिफ्ट असेल." काव्या म्हणते, "अरे मस्त आयडिया दिली आहे तर तुम्ही मला देशमुख. चालेल चालेल, पण 11-11 झाले का बघा ना, मग मी युनिव्हर्सकडे मागते ना, मग ते लगेच पूर्ण होईल." पण आता ती घड्याळात बघते तर 10:30 वाजलेले असतात. काव्या म्हणते, "अरे, आता मी विश मागितली असती तर ती कंप्लीट झाली असती ना. ठीक आहे, बघूयात. चला झोपा बरं आता देशमुख. उद्या जाऊयात हां आपण. आज ती दिव्या आडवी गेली, पण उद्या नाही. उद्या आपण लवकर जाऊयात आणि लवकर झोपूयात. चला." पार्थ आता मनात काहीतरी विचार करत असतो, तेव्हा काव्या म्हणते, "चला झोपा." आणि आता शेवटचं सीन तुम्ही बघत आहात. विजय त्याचं पाकीट शोधतोय बरं का, इकडे तिकडे तिकडे इकडे मध्यरात्री. त्याला असं वाटतं इथेच कुठे पाकीट पडलं असावं. त्याचं पाकीट नाही एका पोत्यात पडलं होतं बरं का प्रेक्षकांनो. आता याचं पाकीट कोणाच्या हाती लागलंय ते एक गौड बंगाल आहे. पण हा पाकीट शोधत असताना मानिनी त्याच्या समोर येते आणि अशी भुवया उंचावून त्याला विचारते, "क्या कर रहा है बे?" म्हणजे असं नाही विचारत, पण बघते त्याच्याकडे शंकेने. आणि इथेच हा एपिसोड संपून जातो. उद्याच्या भागात आपण बघतोय नंदिनी आणि जीवाची डॉक्टर घरी आली आणि त्यांना म्हणतीये, की "तुम्ही तुमचं सिक्रेट घरच्यांना सांगा ना." म्हणजे काव्या आता माझ्याचकडे ट्रीटमेंट घेते, तिला काही कळलं तर असं काहीतरी ते सांगायला जाणार. तेवढ्यात जीवाचा बेडरूमचा दरवाजा वाजतो आणि जीवा घाबरतो, हे कोण आलं म्हणून. मंडळी, असा होता आजचा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. काल लय भारी एपिसोड दाखवला होता त्यांनी, पण त्या तुलनेत आजचा एपिसोड काही विशेष ओके होता असं म्हणायला हरकत नाहीये. पण माझा रिव्ह्यू तुम्हाला आवडला ना, मग मनापासून लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.